नमस्ते. आपण बघितलं असेल मागच्या व्हिडिओ की आपला अण्णा भरती झाल्यानंतर त्याचे पालक आपल्याला एक 5-6 दिवस नंतर भेटायला आले. तर त्यांचा एक चांगला अनुभव मला आता त्यांनी सांगितला, तर तुम्ही सगळ्यांना सांगा तुम्हाला कसं वाटतं. आता मला एकदम आनंद झालेला आहे आणि तो भरती झाल्या मग त्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला. आणि त्याच्या सगळ्यात पहिलं श्रेय जातं दया सरांना, कारण दया सरांची अकॅडमी आम्हाला आमचा मेहुण्याचा मित्र त्यांनी ही अकॅडमी सुचवली आणि सुचवल्यानंतर आम्ही इकडे आल्यानंतर इथलं सगळं वातावरण बघितलं, थोडे दिवस अनुभव घेतला आणि त्याला म्हणजे की हा भरती होईल असं आम्हाला कधी वाटत नव्हतं. पण ते दया सरांनी शक्य करून दाखवलं की मुलं कशी आहे आणि त्याला म्हणजे त्याच्या ते रक्तात भिनलेलं होतं की मला मिलिटरीत किंवा फौजमध्ये जायचंच आहे आणि ते त्याने शक्य करून दाखवलं. आणि इतर गावातली लोक पण त्याला असं कधी वाटत नव्हतं की हा भरती होईल किंवा हा काहीतरी करेल. पण आता तो भरती झाल्यापासून लोकांना म्हणजे आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की हा भरती होऊ शकतो आणि हा करू शकतो. तर मग बाकीच्या मुलांना मला एवढंच सांगावंसं वाटतं की तुम्ही मनापासून तुम्ही प्रयत्न करा, देव तुमच्या पाठीशी आहे आणि दया सरांसारखे गुरु जर तुम्हाला लावले तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही आयुष्यात आणि ते शक्य करून दाखवतील. अशक्य ते शक्य करते स्वामी बोलतात तसे दया सर आहेत, तोपर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही. एवढंच माझं बोलतो 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. छान झालं का?